नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा सातत्याने सक्रियतेने काम करत आहे। या दरम्यान गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने एक कौतुकास्पद कामगिरी करत तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणलाय। या कारवाईत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे। गुंजन उर्फ चिंटू विश्वजित कोमणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तहसील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतर्गत तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी गुंजन उर्फ चिंटूला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने तहसील हद्दीतून वाहन चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 25,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी जप्त केली आहे। गुन्हा उघडकीस आणल्यानंतर गुन्हे शाखेने जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। आम्ही टीमसह पोलीस स्टेशन तहसील हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयितरित्या दिसून आला। संशयितरित्या आल्यामुळे आम्ही त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि संबंधित गाडी संदर्भात विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणतीही गाडीची कागदपत्रे मिळून आली नाही। मग त्यावरून आम्ही नाकाबंदी ॲप आहे त्यावरून माहिती घेतली तर ती गाडी चोरीची असल्याचे समजले। मग त्या इसमात संशयितरित्या असल्यामुळे ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी घेऊन आलो आणि नमूद मुद्देमाल जप्त केला। आरोपीचे नाव आहे गुंजन उर्फ चिंटू विश्वजित खोमणे, वय 28 वर्ष, गांजाखेत, ज्योतिनगर, खदान तहसीलमध्ये राहतो। ॲक्टिवा गाडी होती। मुद्देमाल आहे 25,000चा जप्त। सदरची कामगिरी ही माननीय व पोलीस सर अतुल मोहनकर साहेब यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण टीमने केलेली आहे।